सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोला येथील नवीन बसस्टँड जवळील अंडरपासच्या पाण्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे। काही स्थानिक नागरिकांना हा मृतदेह सकाळच्या सुमारास पाण्यावर तरंगताना दिसून येताच त्यांनी पोलिसांना सूचित केले। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाची तपासणी केली आहे। प्रारंभिक माहितीवरून हा मृत्यू कितीही संदिग्ध वाटत असला तरी तो आकस्मिक आहे का, आत्महत्या आहे का किंवा घातपात आहे याबद्दल अधिक तपास सुरू आहे। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मात्र भीती आणि चिंता वाढली असून पोलीस अधिक तपास करत आहेत। मृतदेह आढळल्याची माहिती समोर येताच कार्यतत्पर पोलीस कर्मचारी सोपान डाबेराव यांनी स्वतः पाण्यात उडी घेत मृतदेह बाहेर काढून आपल्या कर्तव्याचा परिचय दिलाय। दरम्यान याआधी अनेक वेळा या अंडरपासमध्ये गाड्या पाण्यात अडकल्या होत्या, मात्र आज चक्क मृतदेह आढळल्याने शिवसेना उबाटा गट आक्रमक झालाय। शिवसेना उबाटा गटाचे माजी नगरसेवक राजेंद्र मिश्रा यांनी संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांविरोधात पोलीस तक्रार करण्याचा इशारा दिला आहे। आज मी आता चाललो होतो, आपले पत्रकार बंधू हे सर्व गर्दी दिसली मला, मी थांबलो इथे। अंडरपास मध्ये 20-25 फूट पाणी आहे, तर मागील महिनाभर पासून पाणी आहे। हे जे मेंटेनन्स आहे याचा मेंटेनन्स जे आहे ते मेंटेनन्स झाला नाही, आतापर्यंत पाणी निघत नाही। कोणता अधिकारी त्यांच्या कानावर जी रेंगत नाही। आता जे सोळंके साहेब आहेत त्यांच्यावर मी बोललो, ते इथे येऊन पाहत नाही, त्या माणसाचा जीव गेलेला आहे। आता तो भरपाई कोण करून देणार? हा नदी थोडी आहे, मोठा नदी थोडी आहे। अंडरपास हे लोकांसाठी जाण्यासाठी मार्ग आहे, या मार्गावर इतकं पाणी आहे याचा कोणीही वाली नाही आहे। हे सबका साधन खुद का विकास असा अंडरपास झालेला आहे। आता मी चाललो कोतवालीत, आमचे जे पदाधिकारी सर्व बोलवतो आणि त्या झेंडूची कंपनी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि जे अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, ही आमची मागणी आहे। आम्हाला सकाळी पोलीस स्टेशनला माहिती झाली की बसस्टँडच्या समोरील तळघराचा जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये पाणी साचलेलं आहे। त्या पाणी साचलेल्यामध्ये एक इसम डुबलेला आहे। तसेच आम्ही तात्काळ घटनास्थळावर पोहोचलो। सदरची घटनास्थळाची पाहणी केली असता त्या ठिकाणी तुंबंग पाणी भरलेला आहे, खालचा तळ रस्ता असलेला त्या ठिकाणी आम्हाला आतमध्ये ज्या ठिकाणी 20 ते 25 फूट पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी एक बॉडी पुरुष इसमाची दिसली। वरून आम्ही पब्लिकच्या साहाय्याने आम्ही स्वतः पाण्यामध्ये उडी घेऊन त्या इसमास रस्सीच्या साहाय्याने आतमध्ये जाऊन बाहेर काढलेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.